स्वतःहून जिंकणाऱ्यांना माझा प्रणाम। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आयुष्यात नको असलेल्या खराब वाईट लोकांपासून सुटका कशी करून घ्यावी। मित्रांनो, प्राचीन काळी एक अतिशय धनवान व्यक्ती होता। त्याला 2 पुत्र होती। त्यांचा मोठा पुत्र अतिशय तेजस्वी होता। दोन्ही बंधू हळूहळू मोठे होऊ लागले। काही दिवसांनी त्यांच्या मातापितांचं देहांत झालं। दोन्ही बंधू एकटे पडले। दोन्ही भावांनी आपलं गृहस्थ जीवन सोडून दिलं आणि त्यानुसार ते गंगेच्या काठावर राहू लागले। दोघांच्याही स्वतंत्र कुटिया होत्या। मोठ्या भावाची कुटिया गंगेच्या वरच्या बाजूला होती आणि धाकट्या भावाची कुटिया गंगेच्या खालच्या बाजूला होती। दोन्ही कुटियामध्ये बरेच अंतर होतं। त्या काळी गंगेत मणिकंठ नावाचा नागाचा राजा राहत होता। तो घरातून बाहेर पडून ब्रह्मचारीचं रूप घेऊन आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये फिरायचा। तो रोज बाहेर जायचा आणि इकडे तिकडे फिरून परत आपल्या महलात परतायचा। एके दिवशी तो लहान तपस्वीच्या झोपडीत आला आणि त्याला नमस्कार केला। तपस्वीने त्याला आदरपूर्वक ब्रह्मचारी मानून आपल्या कुट्यामध्ये बसवलं। दोघांनी एकमेकांची विचारपूस केली, एकमेकांशी बोलले आणि काही वेळाने नागराज तिथून निघून गेला। दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला, थोडा वेळ बोलला आणि निघून गेला। अशा प्रकारे दोघांची प्रगटता वाढत गेली आणि नागराज रोज लहान तपस्वीकडे येऊ लागला। आता दोघेही एकमेकाचे चांगले मित्र बनले। त्यामुळे आता नागराज निर्भयपणे परत जाताना फण काढून तपस्वीला लिपटून जायचा। फण त्याच्यावर छताप्रमाणे लहरायचा। अशा प्रकारे तो स्नेह व्यक्त करायचा। तो तपस्वी त्याच्या अशा रूपाने घाबरू लागला। भीतीमुळे तो नीट खाऊ पिऊ शकत नव्हता। भीतीने तो आता अशक्त होऊ लागला। अशक्तपणामुळे त्याचे शरीर काळे होऊ लागले। त्याचा चेहरा पूर्णपणे कुरूप झाला। एके दिवशी तो आपल्या मोठ्या भावाकडे फिरायला गेला। धाकट्या भावाची अवस्था पाहून मोठ्या भावाने विचारलं, तात, तू इतकं अशक्त का होत जात आहे? तुला काही आजार झाला आहे का? तुझ्या शरीराची अवस्था फार वाईट झाली आहे। याचं कारण काय आहे? लहान भावाने सांगितलं, तात, नागराज रोज माझ्याकडे तपस्वीच्या वेशात येऊ लागला। संवाद सुरू झाला, विश्वास वाढला। आता तो रोज येऊ लागला। आता निघताना तो त्याच्या मूळ रूपात येतो आणि माझ्या शरीराला मिठी मारतो आणि माझ्या डोक्यावर फण काढून फिरवू लागतो। माझं काही अनिष्ट करत नाही, पण त्याच्या भीतीने खाणं पिणं देखील सुटून गेलं आहे। धाकट्या भावाचं हे ऐकून मोठ्या भावाने विचारलं, त्याचं येणं तुला आवडतं का? धाकटा भाऊ म्हणाला, नाही। मोठ्या भावाने विचारलं, तुझ्याकडे येतो तेव्हा कोणते दागिने घातलेले असतात? धाकट्या भावाने सांगितलं, मणिरत्न। हे ऐकून मोठ्या भावाने धाकट्या भावाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, सगळ्यांना मागितलेलं वाईट वाटतं। पुढच्या वेळी जेव्हा नागराज तुझ्याकडे येईल तेव्हा तो बसण्यापूर्वी त्याला सांग, कृपया तुमचा मणी मला द्या। तो लगेच परतून जाईल। दुसऱ्या दिवशी जसं नागराज परत येईल त्याच्याकडे पुन्हा मणी माग आणि तिसऱ्या दिवशी तो पाण्यातून बाहेर येताच मणिरत्न परत माग। मागितल्याने तो त्रस्त होईल आणि तुझ्याकडे येणं बंद करेल। जशी आज्ञा, असं म्हणत धाकट्या भावाने मोठ्या भावाला नमस्कार केला आणि तो आपल्या कुटियामध्ये परत गेला। दुसऱ्या दिवशी नागराज त्याच्याकडे आला आणि तपस्वी म्हणाला, तात, सर्वप्रथम मला तुमचा मणिरत्न द्या। हे ऐकून नागराज कुट्यामध्ये बसला नाही। दुसऱ्या दिवशी नागराज दारात येतात तपस्वी म्हणाला, तात, काल तुम्ही ऐकून परत गेले, आज तरी मणिरत्न मला द्या। नागराज आश्रमात प्रवेश न करता तिथून परतून गेला। तिसऱ्या दिवशी तपस्वी नदीच्या काठी उभे राहून वाट पाहू लागला। जसं नागराजने पाण्यातून बाहेर येण्यासाठी डोकं बाहेर काढलं, तपस्वी म्हणाला, आज तिसरा दिवस आहे। मी 3 दिवसापासून तुमच्याकडून मणिरत्न मागत आहे। पाण्यात उभं असताना नागराज म्हणाला, या मणिरत्नाच्या प्रभावामुळे मला भरपूर संपत्ती मिळाली। तू याचना करण्याची मर्यादा आता ओलांडली आहे। तुझी ही विनंती मला जशी धारदार तलवारीने एखाद्याला धमकावी तशी वाटते। तुझ्या रत्नाची मागणी करणं मला दुःख देतं। हे रत्न मी तुला देऊ शकत नाही। आजपासून मी तुझ्या आश्रमात येणार नाही। असं म्हणत नागराजने पाण्यामध्ये डुबकी घेतली आणि पुन्हा बाहेर आलाच नाही। एके दिवशी मोठा भाऊ आपल्या धाकट्या भावाची विचारपूस करण्यासाठी आला। आपल्या धाकट्या भावाला निरोगी पाहून त्याला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, बघितलंस, एखाद्याची आवडती गोष्ट मागितल्याने तो मागणाऱ्या व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण होतो। नागराज 7 रत्नांनी परिपूर्ण आहे। त्याच्याकडे धनाची कमतरता नाही, पण आपल्या प्रिय वस्तूची याचना करणे त्याला अप्रिय वाटलं। कोणालाही मागणारे आवडत नाही। आपल्या प्रिय वस्तूची कोणी मागणी करावी असे कोणालाच वाटत नाही। म्हणून नको असलेल्या आणि वाईट लोकांपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी विचारण्यास सुरुवात करा आणि नंतर ते हळूहळू आपल्यापासून त्यांचं अंतर वाढवण्यास सुरुवात करतील। मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि जाण्याआधी मी परत एकदा सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं। धन्यवाद। जय जय राम कृष्ण हरी। श्री स्वामी समर्थ।